Like, subscribe, and get notified. काल काहीतरी इथे एक लँडस्लाइड झालेला आहे. मी आजच आमचे अधिकारी आले आहेत, ते उद्या सगळे भेटून ती चौकशी करणार आहे. त्या सगळ्या कामामध्ये काय जे त्रुटी असतील, दोष असतील ते दुरुस्त होईल आणि या बाबतीत योग्य ती चौकशी करून आम्ही नक्की आवश्यकता असेल तर कारवाई करू आणि त्याकडे पण माझं लक्ष आहे. त्या सगळ्याची माहिती मी आज घेतली आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की आता नवीन परिप्रेक्षामध्ये गोव्याच्या विकासाचा एक चांगला मास्टर प्लॅन तयार करा. अदरवाईज तुमचंही पण हरिद्वार आणि ऋषिकेश झाल्याशिवाय राहणार नाही. गल्ल्या गल्ल्यामध्ये एवढं झालं की आता पार्किंगला जागा नाही आणि आता गोव्यामध्ये 3 गुणा टुरिस्ट येणार एवढं गोवा हे जगाच्या आकर्षणाचं केंद्र आहे. आपण मोठे मोठे रस्ते बांधले आणि एक गोष्ट लक्षात आली की मिडिल क्लास आणि लोअर मिडिल क्लासमध्ये जुनी गाडी विकत घेतात आणि वरती सगळं सामान ठेवून परिवार पर्यटनाकरता बाहेर निघतो. ती संख्या खूप वाढली आहे कारण हे स्वस्त झालं आहे. 100 रुपयाचं पेट्रोल डिझेल इथे लागतं, तिथे 10 रुपयाची वीज लागते. सगळीकडे चार्जिंग स्टेशन येऊन राहिले आहेत आणि यावेळी प्रदूषणापासून मुक्त केलं पाहिजे. माझा सगळ्यात जास्त आग्रह आहे की गोव्याला तुम्ही जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मुक्त करण्याकरता हायेस्ट प्रायोरिटी द्या. कारण एक वन साइडेड विचार करणं काही बरोबर नाही. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटही प्रोटेक्ट झाली पाहिजे आणि डेव्हलपमेंट पण झालं पाहिजे. त्यामुळे गोव्याचा संपूर्ण ट्रान्सपोर्ट हे तुम्ही इलेक्ट्रिक म्हणजे अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलवर जर आणलं तर गोव्याचा आज जी प्रदूषणची लेवल आहे ती अर्ध्यापेक्षा कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते गोव्याकरच्या जनतेकरता सगळ्यात मोठा पुरस्कार, सगळ्यात मोठा बक्षीस मिळणार आहे. Watch on Herald TV.